नमस्कार सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक भागात म्हणजे अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली. बीड, आष्टी असो, सोलापूर असो, धाराशिव असो, जालना असो, संभाजीनगर असो, अनेक जिल्ह्यातील काही भागामध्ये एवढी अतिवृष्टी झालेली की सर अनेक शेती पिकांचे नुकसान झालेले, शेती देखील खरडून गेलेले आहेत सर. तर हो नक्कीच हो. आता इथून पुढील कसं वातावरण राहील सर? सध्या आज आहे 17 सप्टेंबर, 17, 18, 19. हो सर. 17, 18, 19 आणखीन राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात आहेच. हां सर. हम्म. हां, पण नक्कीच सर, जो आतापर्यंत पाऊस पडलाय तशी स्थिती आता राहणार नाही. हो. हो सर, इतका नक्कीच. नाही राहायचा पण पडणार आहे, समजा चालूच राहील थोडा. हो सर. ऊन पडणं आणि स्थानिक वातावरण तयार होऊन आणखीन 2-3 दिवस पाऊस पडेलच. हो सर. नक्कीच सर. हा जो पाऊस आहे पुन्हा कधी म्हणजे पुन्हा अलर्ट आहे का म्हणजे अतिवृष्टीचा, ढगफुटीचा? नंतर पुन्हा काय 23-24 दरम्यान एकदा येईल पाऊस. 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबरच्या दरम्यान. हो. हो सर. नक्कीच सर. यामध्ये अनेक शेती पिकांचे नुकसान झालेले आहे सर. म्हणजे एवढा पाऊस पडलेला आहे. हा अंदाज तुम्ही अगोदर देखील दिलेला आहे. हो. 13 ते 17 खूप मोठा पाऊस पडणार आहे. एक कॅलेंडर खुणा करायच्या सांगितलेल्या होत्या. आता त्याच्यानंतर आपली तारीख कोणती आहे? 25, 26, 27, 28. हां सर. तर नक्कीच आता ही 25, 26, 27 तारीख देखील कॅलेंडरवर खूण करून ठेवा. या तारखेला पाऊस येणार म्हणजे येणारच. हो. हो सर. नक्कीच सर. शेतकऱ्यांसाठी एक सविस्तर अंदाज द्या सर, म्हणजे काय हा जो सप्टेंबर महिना आहे हा कसा राहील? हॅलो. हा. हां सर. इथून पुढील वातावरण कसं राहील म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत? हा. हॅलो. सप्टेंबर मध्ये आहे पाऊस आणि हो सर. एवढा महिना पाऊस आहे. हो सर. नक्कीच. आणि 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून कायमच राहणार आहे. हो सर. नक्कीच सर. शेतकऱ्यांसाठी काय मेसेज असेल आपला सर? शेतकऱ्याला मग सप्टेंबर मध्ये सध्या पाऊस आहे आणखी. हां सर. हो. हां, आणि 17, 18, 19 सप्टेंबर हे 3 दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल, स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल. सध्या हो. कोणत्याही मोठ्या पावसाची शक्यता नाही. आणि हं. तुम्ही जी तारीख दिलेली 24, 25, 26 सप्टेंबर या तारखांना खुणा करून ठेवा. खूप मोठा पाऊस पुन्हा होणार आहे. हो. हो सर. नक्कीच सर. तुम्ही काहीतरी कामात दिसताय त्यामुळे अंदाज देऊ शकले नाही म्हणजे संपूर्ण सविस्तर.